वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे वांग्याचे काप कसे करायचे। तर हे वांग असं गोल कट केलेलं आहे आणि गोल आणि असं हाफ, आणि त्याला पाणीमध्ये असं डुबवून ठेवलं आहे। तर ह्याच्यासाठी राईसचा आटामध्ये धने पावडर, जिरे पावडर, हळद आणि लाल मिरची पावडर अशी टाकली आहे। आता याच्यामध्ये मीठ टाकत आहोत आपण। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे मग लसूण आणि कोथिंबीर अशी कुटून घ्यायची, फाईन कुटायचं बिलकुल। आणि मग मित्रांनो, ह्याच्यावरती चाट मसाला पण टाकला आहे। चाट मसाला ऑप्शनल आहे। तर हे बघा, असं आपण जे वाटण तयार केलेलं ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। हे बघा, आपण साईडला तवा पण गरम करायला ठेवला आहे आणि आपण आता ह्याला मिक्स करून घेऊ। ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया। आता तवा गरम झाल्यावरती त्याच्यावरती तेल टाकूया। असं ह्याच्यामध्ये वांग टाकूया। चांगले डिप करायचं आहे। हे बघा, आता असं ह्याला तळायला टाकूया। बघा, आता असं ह्याला तळायला टाकलंय। आता उलट करू। तर हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ह्याला तव्यावरती ठेवायचं असतं। आता हे पाणी गाळून घेऊ। हे बघा, हा वाला बॅच झाल्यानंतर आपण दुसरा बॅच तळायला टाकूया। त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया। बघा, आपण झाकण काढलं आहे आणि आता परत ह्यांना परतून घेऊया। हे बघा, आता सेकंड बॅचसाठी तेल टाकत आहोत। फर्स्ट बॅच झालेला आहे, सेकंड बॅच टाकूया। हे बघा, सेकंड बॅच टाकलं आहे। तर हे थोडं कमी पडत होतं, त्यामुळे थोडंसं अजून राईस सारखं टाकलं आहे आणि परत तेच सगळा मसाला टाकूया। हे बघा, तर ह्याला सेकंड बॅचला पण परतून घेऊ। हे बघा, असं परतून घेतलं आहे। परतून घेण्याच्या नंतर परत झाकण लावला आहे। आय सॉरी। हा थर्ड बॅच। ह्याच्यामध्ये आपण तेल नाही टाकलं आहे। हे बघा, परत परतून घेऊ। हे बघा मित्रांनो, सेकंड बॅच आला आहे। आता थर्ड बॅच, विच इज द लास्ट बॅच, त्याच्यासाठी तेल टाकत आहोत। थर्ड बॅचचा फर्स्ट पीस। हे बघा, थर्ड बॅच आला आहे। त्याच्यावरती झाकण ठेवूया। तो ये देखिए गाइस, थर्ड बैच पण आला आहे आपला। हे बघा मित्रांनो, आपले वांग्याचे काप तयार झाले आहेत। जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।